जय श्री महाकाल। गणपती बाप्पा हर हर महादेव। तर आम्ही जाणार आहोत आता 4 धाम पैकी एक धाम आहे जे द्वारकाधीश धाम। आम्ही तिथे जाणार आहे आणि प्लस आमचं अजून एक दर्शन असेल ते 12 ज्योतिर्लिंगपैकी अजून एक ज्योतिर्लिंगचं दर्शन करणार आहेत। नागेश्वर ज्योतिर्लिंग म्हणजे माझं 5वं ज्योतिर्लिंग असेल। तुम्हाला दाखवू आमच्यासोबत कोण कोण आहे ते तुम्हाला आम्ही दाखवू। हा माझा मित्र आहे विशाल, हा आहे गणेश दाखवतो। माझे सिस्टर लोक पण आहे। त्या सीटवर आलोय। बघू शकता तर फायनली आता ट्रेन निघाली आहे द्वारक्यासाठी। तुम्ही बघू शकता। बोला ओम नमो पार्वती पते हर हर जन्मांतर की लड़ियां ये कड़ियां हरियो ने हर जीवन रखवाल तुम हो जय काल महाकाल। तर आता आमच्या सर्वांचं जेवण झालं आहे। आता सर्वजण आता इकडे आराम करणार आहे, सगळे झोपणार आहे। तर भेटूया आपण सकाळी मॉर्निंगला भेटूया, शूट करूया, ठीक आहे। चला शुभरात्री। शुभ सकाळ सर्वांना। तर आम्ही चल के आज चारों धाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए। तर फायनली आम्ही 17-18 तासाचा प्रवास करून आम्ही द्वारकाला पोहोचलो आहे। आता आम्ही द्वारका स्टेशनला आहे। आता आम्ही जाणार आहे सर्वात अगोदर तर आम्ही रूम घेणार आहे। रूमवर आम्ही पोहोचून आम्ही पूर्ण फ्रेश वगैरे रेडी होणार। मग आम्ही द्वारकाधीशचं धामचं दर्शन आम्ही घेणार आहे, ठीक आहे। तुम्हाला आम्ही दाखवू पूर्ण व्हिडिओमध्ये। तर आता आम्ही रेडी होऊन आता निघत आहे आता जेवणासाठी। आता जेवण करून आता आम्ही जाणार आहे। कुठे जाणार आता? इथले स्पेशल थाळी गुजराती खायला। ओके, तर आम्ही पहिले गुजराती थाली खाणार आहे, नंतर आम्ही दर्शनासाठी जाणार आहे। चला तुम्हाला भेटू ब्लॉगमध्ये दाखवतो। हे बलराम हॉटेलमध्ये तुम्ही बघू शकता श्रीकृष्ण राधाजीचा पहिलाच फोटो आहे। खूप अति सुंदर हॉटेल आहे हे। तर आम्ही इथे आमची गुजराती थाली लागत आहे। आरती गणेश, मी पण व्हिडिओमध्ये येतो। हाय, ही आमची गुजराती थाली लागली आहे। खूप भारी आहे प्लेस, तुम्ही पण या इथे विजिट करा। आमची आहे स्पेशल गुजराती थाली बघू शकता। 4 भाज्या आहेत, त्यात 2 अचार, सलाड, घीची चपाती आहे आणि पापड आहे, दाल राईस अजून येणार आहे। तुम्ही हे बघू शकता। छास मोठं कॅन दिले गेले। हे आमची मंडळी जेवत आहे आता। हा गणेश, मला माझ्या आजीचं वचन पूर्ण करायचं आहे। माझ्या ताईला हसायला आलंय। चला आता आम्ही जेवण स्टार्ट करत। आता आम्ही जेवणार आहे पोट भरून आणि जाणार आहे श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायला। चला भेटू, ब्लॉगमध्ये दाखवतो। तर आता आम्ही आलो आहे त्रिलोक घाट गॅलरी। तुम्ही बघू शकता, तुम्हाला आम्ही दाखवू या व्हिडिओच्या माध्यमातून। चिता आणि चिंता, चिता आणि चिंतामध्ये फक्त एक बिंदूचा फरक आहे। चिता आणि चिंतामध्ये, चिता म्हणजे काय, जी मेलेली जी जाळलेली असते ती चिता असते। आणि चिंता म्हणजे जे आपण चिंता करत राहतो, मग त्यापेक्षा आपण बघतो चिंतामध्ये एक बिंदूचा जो फरक आहे ना, मग आपलं चिता ते जाळलेलं असतं आणि चिंता म्हणजे जे आपण विचार करत राहतो सारखं, ठीक आहे। मग त्यापेक्षा सदैव आपण चिंतनमध्ये राहावं, देवाच्या सदैव चिंतनमध्ये राहावं। यथा धर्म भवती भारत, हे भगवद्गीतामधला श्लोक आहे। जे श्रीकृष्णाने सांगितलं, जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर अधर्म होईल तेव्हा विष्णू अवतार या धर्तीवर जन्म घेला जाणार आणि जिथे अधर्म होता तर तिथं त्यांचा नाश केला जाणार। तर आता आम्ही आलोय स्वामीनारायण मंदिरला, तुम्ही बघू शकता। आम्ही आता आलोय प्राचीन काल मंदिर, सिद्धेश्वर महादेव मंदिर बघू शकता। महादेव हे गीता मंदिर आहे, जे श्रीकृष्णाने अर्जुनला जे ज्ञान दिलं होतं ना, तसं मंदिर इकडे स्थापन केलं गेलं। तुम्ही बघू शकता या। जय श्री
महाबळेश्वर महादेव मंदिर तुम्ही बघू शकता. महादेवची पिंड तिकडे लागलेली आहे आणि जो हे आहे अरबी समुद्र तुम्ही बघू शकता. व्ह्यूज पूर्ण एकदम महासागर आहे पूर्ण तुम्ही बघू शकता. जो नाचों के नाच कहाते जगभूति बेल चढ़ाते. जय श्री कृष्णा. राधे राधे. अखेर आमचं द्वारकाधीश धामचं दर्शन झालं आहे. तर आता आम्ही जाणार आहे गोमती नदी घाटावर तुम्ही बघू शकता. चला राधे राधे. त्वमेव माता पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या तरुणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन. गोमती घाटाच्या इथं आलोय नदीच्या इकडे. तर आम्ही पहिलं मला लस्सी आणि केसर दूध पित आहे. आम्ही काय घेतलं? केसर दूध एकदम मस्त ड्रायफ्रूट लस्सी. तर आता आम्ही आहे गोमती नदीवर तुम्ही बघू शकता. हीच ती गोमती नदी आहे ज्याला गंगाचं स्थान मानलं गेलं आहे. जय श्री कृष्ण. अखेर द्वारका कशी डुबली? श्रीकृष्णाच्या कर्मामुळे. महाभारताचं जेव्हा युद्ध संपल्यानंतर माता गांधारींनी श्रीकृष्णाची एक प्रश्न विचारले. तुम्ही तर देव होते, तुम्ही धर्माची स्थापना 2 सेकंडमध्ये केली असती धर्माची स्थापना, पण तुम्ही माझ्या 100 पुत्रांची बळी चढवली. याचा दंड तुम्हाला नक्की भेटेल. ज्या प्रकारे माझे 100 पुत्र मेले, माझा वंशचा नाश झाला, तसंच तुमचा यादव वंशही नाश होईल. ज्या प्रकारे माझं घर कुल अश्रूमध्ये डुबलंय, तसंच तुमची द्वारका नगरी पण अश्रूमध्ये डुबल. श्रीकृष्णाने बोलले, जसा तुमचा आशीर्वाद माते. आणि महाभारताच्या 34 वर्षानंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीनंतर श्रीकृष्णाची द्वारका पण बुडाली पाण्यात. द्वारका डुबण्याचं कारण माता गांधारीच्या श्रापामुळे द्वारका बुडाली. जय श्रीकृष्ण. राधे राधे. भला मोरी रामा भला तारी रामा भला मोरी रामा भला तारी रामा भला मोरी रामा भला तारी रामा भला मोरी रामा भला तारी रामा. सर्वात अगोदर आम्ही जेवण करणार आहे. जेवण करणार आहे. मग सर्वात मॉर्निंगला उठून मग नागेश्वर ज्योतिर्लिंगासाठी दर्शनासाठी आम्ही जाणार आहे. आणि आजचा ब्लॉग इथे संपत आहे. चला, जय श्रीराम. जय श्री कृष्णा. राधे राधे. जय श्रीराम.